आबा, तुमचं एक वक्तव्य आमच्यापर्यंत येतंय, यात आपण खूप धक्कादायक विधान केलंय। आपला खुलासा काय महाराष्ट्राच्या जनतेला आपण काय सांगाल? असं आपण कसं बोलू शकता? नाही, मी ज्याच्यावर आरोप केला त्याच्यावर यापूर्वीही बलात्काराचा एक गुन्हा नोंद होता। उमेदवारीचा अर्ज दाखल झाल्यानंतर दुसरा एक बलात्काराचा गुन्हा नोंद झाला। आता हे हॅबिच्युअल आरोपीवर केलेली उपरोधिक टीका होती, त्यामध्ये महिलांचा अवमान करणं वगैरे हा प्रकारच असू शकत नाही, कारण महिलांच्या बाबतीतल्या माझ्या काय प्रामाणिक भावना आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। महिलांच्या बाबतीत मी जे निर्णय घेतले, जी धोरणं आखली आणि जी कार्यवाही आणली त्याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। नाही पण आबा माफ करा, आपल्याला थांबवतो। आपण ऐकून घ्या। उपरोधिकपणाने केलेली टीका होती। आताही अन्य चॅनलनी मला या बाबतीत विचारलं होतं की या माझ्या उपरोधिक टीकेचा वेगळा अर्थ काढून जर कोण काय कोणाच्या भावना दुखावत असतील तर मी खंती व्यक्त केलेली आहे। आबा, या सगळ्यामध्ये आपण असं म्हणताय की बलात्कार करायचाच होता तर निवडणुकीनंतर करायचा होता, हे जे वक्तव्य आहे हे समोर आलं आणि खरंच सगळ्यांना धक्का बसला। सगळ्या महिला माता भगिनींची आपण माफी मागाल का या सगळ्या वक्तव्यावर? मी खंत व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केली आणि माझा हेतू महिलांचा अवमान करणं उभ्या जन्मात कधी असू शकत नाही। माझा हेतू पुढच्या जे अर्ज भरलाय ज्याने आणि ज्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय त्याच्यावर उपरोधिक टीका करणं हा माझा हेतू होता। महिलांचा अवमान करणं असा संदर्भ आणि असा प्रश्नही उपस्थित होत नाही आणि तो आयुष्यातही कधी होणार नाही। आबा, सुसंस्कृत चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणून आपली ओळख आहे। मी ज्या दिवशी आपण वक्तव्य केलं होतं, बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते रहते, त्या दिवशी पण आबा मीच होतो, मला आठवतोय तो दिवस मला आठवतोय, मीच होतो आणि त्यावेळेला आपण माझ्याशीच बोलत होतात। आता छोट्या छोट्या शहरात ही मोठमोठी वक्तव्य होत आहेत। आबा, आपला सुसंस्कृत चेहरा म्हणून आपली ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, हे असं का घडतं आपल्याकडे? मी आपलं चॅलेंज स्वीकारतोय। आपण होतो म्हणून सांगितलं ते क्लिपिंग काढा आणि तेवढं मला द्या, बडे बडे शहरों में तेवढं क्लिपिंग द्या आणि मग काय शिक्षा मी घेतली पाहिजे तेही आपण सांगा। नाही आबा, जे वाक्य मी बोललो नव्हतो ते वाक्य गेली 5 वर्ष तुम्ही माझ्या विधानसभेत मी याचा खुलासा केला, टीव्ही समोर याचा खुलासा केला। तुमच्या चॅनल मधलं क्लिपिंग काढा आणि मला तेवढं दाखवा। आबा, पण हे सगळं असं वारंवार आपल्याकडनं घडतं। आपली जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला असं अपेक्षित नाही, लोकांना धक्का बसतो, तर आपण खंत व्यक्त करताय, खंत असू दे, पण महिलांच्या बाबतीतला प्रश्न आहे, माफी मागितली तर काय फरक पडतो? आपण महिला भगिनींची माफी मागाल का? चुकलो, वक्तव्य माझ्याकडनं झालं। मी सांगितलं ना, मी खंत व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केली आणि मला महिलांचा अवमान करणं हा हेतू उभ्या जन्मात माझा असू शकत नाही। त्या बाबतीतल्या माझ्या भावना काय आहेत, मी काय काम केले तुमच्या समोर आहे। आता प्रश्न आहे पुढच्या उमेदवारावर उपरोधिक टीका केली। आता मनसेच्या लोकांनी किंवा अन्य नेत्यांनी माझ्यावर अशा पद्धतीची टीका करणं म्हणजे अशा उमेदवारांना उमेदवारी देणं ही चूक नाही। आबा, तुमच्यावरती मोठी चूक, महाचूक। तुमच्यावरती आक्षेप घेतायत अजितराव घोरपडे, तुमच्या विरोधामध्ये जे निवडणूक लढतायत। अजितराव, काय तुमचा आक्षेप आहे या वक्तव्याबद्दल? आबा म्हणतायत तसं मला म्हणायचंच नव्हतं, माझ्या मनामध्ये तसं काही नाही। नाही, मनामध्ये काय आहे ते कोणीच ओळखू शकत नसते, परंतु बोलले ही गोष्ट खरी आहे आणि हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे। जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती यातून दिसून येते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्टेटमेंट दिलेलं फिरवण्यात फार प्रसिद्ध आहे, त्यामुळे ते कबूल करणार नाहीत सहजासहजी। ही जे त्यांनी स्टेटमेंट दिलं याच्यामुळं निश्चितपणाने महिलांचा अपमान झालेलाच आहे, त्यात काही वादच नाही। आर पाटलांनी खंत व्यक्त केली अजितराव त्या बाबतीत, काय खंत व्यक्त केली? बोलू आपल्याशी? जी आबा, बोला। काय अजितराव म्हटले? नाही, आपण स्टेटमेंट फिरवण्यात वाकबगार आहात असं म्हणतात अजितराव। नाही, मी स्टेटमेंट फिरवत नाही आणि महिलांच्या बाबतीतल्या माझ्या भावना काय आहेत त्यांनाही माहित आहे। आता ते जर काय माझ्यावर टीका करणार असतील तर महिलांचा सन्मान त्यांनी राखला पाहिजे। अजितराव घोरपडे, आबांचा आवाज तुम्ही ऐकताय? हो, ऐकतोय। काय उत्तर द्याल आबांना? नाही, सन्मान सगळ्यांनीच ठेवला पाहिजे, मी सुद्धा त्या मताशीच सहमत आहे। पण ज्या वेळेला ज्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यातून जर अपमान होणार असेल किंवा सन्मान राखला जाणार नसेल तर त्याची कबुली दिली पाहिजे ना। आबा, आपण कबुली देत नाही असं म्हणताय, खरं तर झालाय अवमान आणि तुम्ही कबुली देत नाही असा आरोप आहे अजितरावांचा। नाही, मग मी खंत कशाची व्यक्त केली आणि दिलगिरी कशाबद्दल व्यक्त केली? आणि महिलांच्या बाबतीत अजितराव एवढे जागृत झाले या गोष्टीचा मला आनंद आहे। फक्त रेल्वेमध्ये ज्या महिलेचा विनयभंग झाला आणि गुन्हा नोंद तेवढा झाला नसता तर त्यांना बोलायचा आणखी नैतिक अधिकार आबा अजितराव आणि संजय काकांनी हा सगळा मुद्दा काढलाय
हे सगळं निवडणुकीमध्ये हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे सगळं तुम्हाला भोवेल का, काय वाटतं? आणि हे सगळं निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपातून घडतंय का? निवडणुकीचे आरोप प्रत्यारोप आहेत, एक उपरोधिकपणाने केलेली टीका. आता मी काय बलात्कार करा म्हणून सल्ला देऊ शकतो का? आणि मी सल्ला दिला होता म्हणून हे बलात्कार झाले होते का? आणि आता महिलांच्या सन्मानाबद्दल हे लोक बोलतायत. अजितरावांना विचारा त्यांच्यावर कुठला गुन्हा नोंद आहे? माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंद नाही. नोंद आहे का नाही तेवढं विचारा. माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंद नाही. खोटं बोलू नका. माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंद नाही. आबा ते म्हणतात कुठलाही गुन्हा नाही माझ्यावरती. अजिबात कुठलाही गुन्हा नाही. मग मोर्चे कशासाठी निघाले गुन्हा नोंद करा म्हणून? आणि गुन्हा नोंद करा म्हणजे हे बघा मोर्चा कुणी कुणावरही काढू शकतं आणि कुणावरही गुन्हा नोंद करायची मागणी कुणी करू शकतं. झालाय आणि आबा या सगळ्या नोंद झाला आणि करण्याची मागणी केली यात फरक आहे. गुन्हा नोंद झालेला नाही. आबा ते म्हणतात गुन्हा नाहीच आहे माझ्यावरती, कुठलाच गुन्हा नाहीये. उलट त्यांनीच फॉर्म भरताना तुमच्यावर आक्षेप घेतला होता, तुम्ही गुन्ह्याची नोंद दिलेली नाही म्हणून. रेल्वेमध्ये काही घडलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. काय घडलं होतं आबा सांगा, महाराष्ट्र जनता ऐकते आपल्याला. अजिबात घडलेलं नव्हतं. रेल्वेमध्ये काही घडलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे का? हो तसंच आहे. काही घडलेलं नव्हतं आणि जर घडलं असतं तर त्या बाबतीत पोलिसांनी दखल घेतली असती. आबा ऐकतायत ते तुम्हाला? आबा तुम्ही ऐकू येत नाही, त्यांचा आवाज मला ऐकू येत नाही. रेल्वेमध्ये काहीच घडलं नव्हतं आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या दलित महिलेच्या, हे सगळं खोटं होतं का? आबा तुम्हाला सतत टार्गेट करतायत अजितराव, मग तुम्ही सांगून टाका काय घडलं होतं रेल्वेत. महाराष्ट्र जनता ऐकते. वर्तमानपत्रातून काही आलेलं नव्हतं. वर्तमानपत्रातून आरोप आले होते, वस्तुस्थिती आलेली नव्हती. आणि वर्तमानपत्रात काही बातम्या देऊ शकतात लोक, त्याला परवानगी आहे. सत्यनिष्ठेला माझा सलाम आहे. नाही आबा काय होईल, निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्यावर सतत आरोप होत आहेत. आता तुम्ही दोघं आमने सामने आहात, काय घडलं होतं सांगून टाका. तासगावचीच नाही अख्ख्या महाराष्ट्राची जनता, देशाची जनता ऐकते आपल्याला. रेल्वेमध्ये जागेवरनं एका दलित महिलेला ओढून बाहेर काढलं होतं अशी कंप्लेंट नोंद होती मिरजेमध्ये. या संदर्भात आबा अजितरावांनी आंदोलन केली होती, वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या. हे विसरतात काय ते? आबा अजितरावांनी फोन कट केलाय म्हणजे ते तुमच्या आरोपाला घाबरले असं म्हणायचं का? मला काय म्हणायचं नाही, पण मी कुठला गुन्हा नोंद आहे का नाही बघून तुम्हाला 10 मिनिटात सांगतो. मी असल्या बारक्या गोष्टीत तरी भाग घेत नाही. पण या लोकांनी राईचा पुरवत केलाय. मी केलेली एक उपरोधिक टीका होती. आता कुणी सांगितल्यावर कोण बलात्कार करतं अशातला भाग नाही. पण आबा कसं आहे, ही बातमी आबा नम्रपणे सांगतो आपल्याला, ही बातमी दुसऱ्या कुणाची असती तर इतकी ती मोठी ठरली नसती. ती आपल्याबद्दलची आहे, कारण आपला शालीन सुसंस्कृत स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण तुमची जीभ अशी घसरते का, ह्याचाच मोठा सवाल आहे. काँग्रेस सकट सगळ्यांनी टीका केली आता आपल्यावरती, त्याला काय उत्तर द्या? नाही, टीका माझ्यावर करणं क्रमप्राप्त आहे, कारण सगळीकडे महाराष्ट्रात त्याच्यावर मीच टीका करतोय. पण मी केवळ ही उपरोधाने विरोधी उमेदवारावर जे आता इलेक्शनला उभा आहे आणि ज्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय त्याच्यावर उपरोधिक केलेली टीका होती. ह्याच व्यक्तीवर यापूर्वी बलात्काराची एक केस नोंद होती, आता पुन्हा दुसऱ्यांदा केस नोंद झालेली आहे. म्हणून उपरोधाने केलेली टीका होती. हा हॅबिच्युअल आहे. पहिली एक केस घडली होती, पुन्हा दुसरी एक केस, आणि मग याला करायचंच होतं तर यानं थांबून का अशा अर्थाने उपरोधिक बोललो होतो. कुठं मी सल्ला दिला होता इलेक्शन नंतर बलात्कार करा आणि असा सल्ला मी देऊ शकतो आणि असं इतकं भांडवल करावं असं आपल्याला तरी योग्य वाटतं का? नाही, हे खरं आहे अगदी. प्रवीण दरेकर आपल्यावर आहेत. प्रवीण दरेकर, काय तुमची प्रतिक्रिया? आर पाटील आपल्याबरोबर आहेत स्वतः. नाही, कसं आहे, आर रावांसारख्या एका सुसंस्कृत शालीन नेत्यांकडून अशा प्रकारचं वक्तव्य यावं हेच खऱ्या अर्थानं दुर्दैवाचं आहे. कारण आव्हानांकडे बघत असताना एक विधानसभेत किंवा कुठेही एक सर्वसामान्यांमधला माणूस आणि संवेदनशील माणूस. बरं दरेकर साहेब, तुमचा जो उमेदवार आहे, तुमच्या उमेदवाराबद्दल आबा बोलले, असल्या बलात्कारी माणसाला तुम्ही तिकीट दिलंय का? अजिबात नाही. बलात्कार काय, आम्हाला तिकीट देताना तो बलात्कार करणारा आहे किंवा बलात्कारित आहे माहित नाही. अजून त्यांनी बलात्कार केला नाही. आबांनी सांगितलं त्याचं रेकॉर्ड काय म्हणून. आबा आबांनी सांगितलं याचा अर्थ असा होत नाही. आणि बलात्कार जर असेल तर त्याला पाठीशी घालायचं कुठलंही कारण नाही. आलं का लक्षात? आमचा उमेदवार काय, या महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार असू दे, कुठल्याच पक्षाने त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. त्यामुळे बलात्कारांचं समर्थन करायचा विषयच येऊ शकत नाही. नाही पण आबा आता दरेकर बोलतायत, त्यांनी टीका केली तुमच्यावर, पण या माणसाचं नोंद आहे त्याने पहिल्यांदा तपासून बघावेत आणि मग माझ्यावर टीका करावी. अगदी. तुमच्याकडे गृह मंत्रालय होतं आबा, तो उमेदवार नेमका कसा आहे? हॅलो, आबांकडे जर हॅलो आबा, हा बोला.
आबांकडे तर गृह खातं आहे, त्याच्यामुळे आबांकडे रेकॉर्ड असतंच. आता आम्हाला त्याच्यावर जर त्या केसेस, बरं आता कुठल्या केसेस कशा आहेत, काय केलेत, हाही एक वेगळा संशोधनाचा विषय. पण जर तो बलात्कारित करणारा असेल, बलात्काराला पाठीशी आम्ही काल घालणार नाही, आज आणि उद्या पण घालणार नाही. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं समर्थन करायचा विषयच येत नाही. परंतु तिकीट देताना तो बलात्कार आहे की त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा आहे असं आम्हाला माहित आहे आणि मुद्दाम तिकीट दिलं असंही काही झालेलं नाहीये. आणि त्यामुळे आता आबांकडे तर रेकॉर्ड असतं, त्याच्यामुळे आबांना ते कोणावर किती रेकॉर्ड आहेत, कोणावर काय गुन्हे आहेत याच्याबद्दल त्या ठिकाणी त्याच्याकडे रेकॉर्ड असतं. आणि बलात्कार झाला किंवा नाही हे पोलीस यंत्रणा ठरवणार असते, आलं का लक्षात. आणि ते जर उद्या त्या ठिकाणी असेल त्याच्यावर योग्य ते शासन करावं, योग्य ती कारवाई करावी. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अशी गोष्ट केली असेल तर त्याचा निषेध करू, आम्ही धिक्कार करू, आलं का लक्षात. त्याच्यामुळे या विषयासाठी कोणी पाठीशी घालावं, बलात्कार काल केला असता तर चाललं असतं, उद्या का नाही केला, अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक आणि योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि दुसरं कोणाची जीभ घसरली असती चाललं असतं. आमचे आदरणीय आबा जे आहेत त्यांच्याकडून कळत न कळत वक्तव्य येतात आणि मग त्याचा अशा अर्थानं मीडियामधनं पुन्हा त्याचा गोंधळ होतो. खरं म्हणजे आबांना काय तसंही बोलायचा उद्देश असेल असंही मला वाटत नाही. कारण मी जे आबांना ओळखतो की आबांना या विषयाचं वक्तव्य तसंही करायचं नसेल, परंतु बोलण्याच्या ओघात ते बोलले असतील आणि त्यामुळे जर बोलले असतील तर ते चुकीचं आहे. आणि त्याचा अर्थ काढून त्याच्यावर पुन्हा या विषयाला बलात्काराला चालना देण्यापेक्षा हा विषय त्या ठिकाणी पुन्हा होणार नाही. आणि जे चुकीचं आहे तेव्हा आबा असतील किंवा मी असेल त्या सगळ्यांचं आमचं म्हणणं आहे की ते त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आणि अशा प्रकार होता कामा नये. आमच्यात काय कुठल्याच पक्षाने त्यांना पाठीशी घालण्याचं काही प्रयोजन नाही. नक्कीच आबा आपण बघताय ऐकताय की तुमची जी इमेज आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं सार्वजनिक जीवनामध्ये आहात ते बघून लोकांना धक्का बसलाय की आबांच्याकडून असं वक्तव्य कसं येऊ शकतं. हे बघा, मी अगदी स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला सांगतो की मी माझा हेतू समोर त्याच्यावर असे गुन्हे पुन्हा पुन्हा नोंद होत आहेत. त्यापूर्वी 2007 साली गुन्हा नोंद झाला होता, आता नंतरही तशा स्वरूपाचा 376चा गुन्हा नोंद झाला. एक हॅबिच्युअल माणसाबद्दल केलेलं मी वक्तव्य होतं ते उपरोधिकपणाने केलं होतं. हा पहिलाच गुन्हा असता आणि मी इलेक्शन नंतर करू नये का असं म्हटलं असतं ठीक होतं. पण यापूर्वी गुन्हा नोंद होता, त्यानंतर गुन्हा नोंद झाला म्हणजे दुसरा गुन्हा नोंद आहे, मध्यंतरी विनयभंगाचा नोंद आहे, आर्म ऍक्ट नोंद आहे. आता अशा लोकांनी इलेक्शन नंतर तरी गुन्हे करायचे मधल्या पिरियडमध्ये करू नये अशा अर्थाने उपरोधिक केलेलं ते वक्तव्य होतं. त्याचा वेगळा अर्थ काढून कुणाच्या भावना होणार असतील, भांडवल होणार असेल तर ते मला काही करायचं नाही. कोणावर टीका करणं हाही माझा हेतू नव्हता. मी खंत व्यक्त केलेली आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे. आबांनी खंत व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केली असली तरी सतत आबा आमच्याकडे फोन लाईनवरून सतत आमची खणते. एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्याबरोबर आहेत. खडसे साहेब, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आबांचं हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. खरं म्हणजे त्यांनी जरी आता खुलासा केला की मी हे उपरोधिकपणे केलं तरी ते राज्याचे गृहमंत्री आहेत. कोणतंही वक्तव्य करत असताना ते जबाबदारीने करावं. त्याचे काय परिणाम होतात, काय दुष्परिणाम होतात याची त्यांना निदान जाणीव असायला हवी आहे. अशा रीतीने करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं योग्य नाही. खडसे साहेब, आबांनी खंत व्यक्त केली आहे, खंत व्यक्त करून संपेल हा विषय असं वाटतं? मला वाटतं खंत व्यक्त केली त्या आधी त्यांनी या समाजाची माफी मागायला पाहिजे की चुकलो. खंत आणि माफी मागणं याच्यात अंतर आहे. खंत व्यक्त केली याचा अर्थ दुसऱ्यांदा गुन्हा घडणार नाही असं नाहीये. पण तो जे आहे वस्तुस्थिती आहे, निघून गेलेला आहे, बोललेलो आहे, केलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविक ज्या समाजाला अपेक्षित नाही त्याच्या विपरीत असं तुमचं वक्तव्य आहे आणि ते या निवडणुकीत केलंय. याचा अर्थ होतो की निवडणुकांमध्ये असं करत नका जाऊ बाबा, जे काही उद्योग करायचे ते निवडणुकीनंतर करायचं, हा त्याचा अर्थ होतो. आबा, निवडणुकीनंतर काय करायचं ते करा, निवडणुकीत असं करत जाऊ नका असा त्याचा अर्थ होतो असं सरळ सरळ खडसे साहेब म्हणतात. आणि तुम्ही खंत व्यक्त केली आहे, तुम्ही माफी मागायला नकार का देतात आबा? हॅलो आबा, खडसे साहेब म्हणतायत तुम्ही फक्त खंत व्यक्त केली आहे, तुम्ही माफी का मागत नाही? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीनंतर असं सगळं करा असं तुम्हाला म्हणायचं होतं, असं त्या प्रतिक्रियेतनं दिसतंय किंवा वाटतंय असं म्हणतात. मी तुम्हाला एक माहिती काढून सांगणार आहे की जे अजितराव मगाशी बोलत होते त्यांच्यावर गुन्हा नोंद नाही म्हणून त्यांनी सांगितलं. त्याची माहिती मी 5 मिनिटात आपल्याला सांगणार आहे. 5 मिनिटांनी मी पुन्हा तुमच्यावर फोनवर येणार आहे.
म्हणजे कोणाच्या बाबतीत काय गुन्हे आहेत आणि कोण काय म्हटलं. आता बलात्कार पुन्हा पुन्हा करणाऱ्या माणसांना तिकीट देणारे दोषी नाहीत आणि त्याच्यावर उपरोधिक टीका करणारा मात्र महादोषी, योग्य नाहीये. आणि मी आपल्याला सांगितलं की जर ह्या वाक्याचा अर्थ परिस्थिती माहीत नसताना, म्हणजे आता आबा अगदी खरं आहे. आम्हाला आपली प्रतिमा मलिन करणे किंवा असा हा उद्देश नाहीये. ते वक्तव्य तुमच्याकडून आलं म्हणून जास्त वाईट सगळ्यांना वाटलं आणि खंत व्यक्त करण्यापेक्षा आपण माफी मागून टाका महिला भगिनींची आणि कशासाठी वक्तव्य केलं ते आपण सांगितलंच आहे. हा विषय संपतोय आबा. नाही, तुमचा आभारी आहे मी की अशा लोकांना तिकीट देणाऱ्यापेक्षा मी फार मोठा गुन्हा केला. आभारी आहे. त्यांना माफी मागायची हिंमत आहे का तुमची? मागायला सांगा बरं त्यांना. अशा लोकांना ज्यांच्यावर बलात्काराचा पूर्वी आरोप होता, अनेक गुन्हे आहेत, त्यांना तिकीट बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्याला साताऱ्याला दिलाय ना तुम्ही तिकीट. आबा प्रश्न हा आहे आबा, वैयक्तिक आपण आपल्यापुरतं बोलूया, नाहीतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर किती गुन्हे दाखल आहेत ते आपण त्याची यादी आमच्याकडे आवा. आम्ही आपल्याबद्दल वैयक्तिक तुमच्या वैयक्तिक आर पाटील या ज्यांची इमेज महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत नेता आहे असं आम्ही बोलतोय. जे बलात्कारी आहेत त्यांना आम्ही जोडलंच आहे आबा, पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मग यादी काढायची ठरली तर त्यातही भरपूर गुन्हेगार आहेत. भाजपचे आहेत, शिवसेनेचे तसे राष्ट्रवादीचे. म्हणूनच मी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं की उपरोधिक टीका केली होती उमेदवारावर की ज्याच्यावर असा आरोप आहे, ज्यानं दुसऱ्यांदा असा गुन्हा केलाय. आता त्याबद्दल मी खंती व्यक्त केली, कोण वेगळ्या पद्धतीने अर्थ काढणार असेल तर. पण त्या अशा कृत्य करणाऱ्यापेक्षा मी दोषी अशा स्वरूपाचं जे आपलं चाललंय हे योग्य नाही. धन्यवाद आबा. या सगळ्या संदर्भामध्ये आपण पुन्हा अजितरावांबद्दलचे नेमकं काय आरोप होता, कसला गुन्हा होता आणि काय घडलं होतं ते सांगणार आहात. आम्ही वाट बघणार आहोत आपल्या फोनची. हे होते आर पाटील आणि आर पाटील म्हणतायत की खंत मी व्यक्त करतोय, बलात्कार ज्यांनी केला त्यांच्यावर उपरोधिक टीका करणाऱ्यांवर आपण टीका कशी करता असा सवाल आहे त्यांनी विचारला आहे. खडसे साहेब आपल्याबरोबर होते. खडसे साहेब आपलेही धन्यवाद. प्रवीण दरेकर मनसेचे नेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर होते. आपलेही धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.